याची असाइनमेंट आली आपल्याला ग्रामरचं व्हील बनवायचं मराठीसाठी. तर त्याच्यासाठी 5 कॉन्सेंट्रिक सर्कल हवी आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, हे जे आपल्या वयांचे फुट्टे असतात त्या पुठ्ठ्यांमधनं आणि एक आमच्याकडे असंच पॅम्पलेट होतं, त्या पॅम्पलेटमधनं फुट्टे कापलेत. कारण काय, जर आपण कार्डबोर्डचे जे बाहेर जो व्हाईट बोर्ड मिळतो त्याचं घेतलं तर ते कट करायला खूप कठीण पडतं. त्यामुळे स्ट्रेंथ येण्यासाठी आपण हे पुट्ट्याचे आम्ही कापलेत. तो हा जो हायेस्ट सर्कल आहे हा 9 सेंटीमीटर रेडियस घेतली याची, आणि जो लोएस्ट आहे ह्याची 2.5 सेंटीमीटर घेतली आहे. आणि मग त्याच्यामधून वाढवत जाऊन 2.5, त्याच्यानंतर 4, नंतर 5.5 आणि 7 असं घेतलंय. अशा ह्याच्या रेडियसचे हे सर्कल्स बनवलेत कॉन्सन्ट्रेट. या पुठ्ठ्यांवरती चिकटवायला आपण आता अल्टरनेट, कारण ह्याच्यावरती आपल्याला लिहायचे आहेत, नावं लिहायची आहेत, तर ती दिसली पाहिजे म्हणून आम्हाला फेंट कलरचं हवं होतं. पण ते सगळे सेम व्हाईट पण नव्हतं करायचं. सो आपण 3 सर्कल्सना व्हाईट कलर कापून घेतला आणि 2 सर्कलना हा फ्लोरोसंट ग्रीन कलर घेतलाय. सो हे कॉम्बिनेशन जे आहे ते चांगलं दिसेल. तसं आपल्याला ग्रामरचं सर्कल करायचं होतं. तर आपल्या आतल्या ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यामध्ये नाउन्स आहेत, हे सर्वनाम आहे, हे विशेषण आहे आणि हे क्रियापद आहे. जेवढे शब्द आम्हाला दिलेले होते ऍक्टिव्हिटीजमध्ये त्या हिशोबाने त्या सर्कलला आपण डिवाइड केलं आहे. त्याला थोडीशी बॉर्डर वगैरे देऊन त्याला डेकोरेट केलं आहे. त्याच्यानंतर हे जे बटन्स होते आमच्याकडे, डेकोरेटिव्ह बटन्स, त्या बटन्समध्ये खाचा अशा होत्या की त्याच्यामध्ये रिफिल बरोबर अटकेल. तर आम्ही प्रत्येक सर्कलच्या मध्ये एक बटन लावले आणि त्याच्यातून अशी रिफिल पास केली आहे. त्याच्यामुळे काय झालं की हे सगळे सर्कल जे आहेत ते एकमेकांच्या भोवती व्यवस्थित फिरत आहेत. आणि त्या बटनचा खाचा पण अगदी अप्रोप्रिएट आहे की ज्याच्यामुळे काय होतंय की ती रिफिल बाहेर येत नाहीये. आता आपल्याकडे बटन्स नसेल तर आपण काय करू शकतो, पुठ्ठा पण गोल कापून त्या पुठ्ठ्याचं मध्ये पॅकिंग लावू शकतो की ज्याच्यामुळे ते जे आहेत त्याच्यामध्ये 2 सर्कल्समध्ये थोडी गॅप राहील. आता ही जी रिफिल आहे, ही रिफिलला नंतर आम्ही एका रब्बरमध्ये त्याला हे केलंय सो दॅट हे असं उभं राहू शकेल. सो अशा प्रकारे ही आपली ग्रामरची ऍक्टिव्हिटी तयार झाली. आपण हे असं चक्र बनवलं आहे. सो बघू शकतात प्रत्येक चक्र जे आहे ते आपलं इंडिव्हिज्युअली छान फिरतं आहे आणि त्याच्यातून असं वाक्य निर्माण करणं हे या ऍक्टिव्हिटीचं जे होतं ते एम होतं. सो अशा प्रकारे आमची मराठीची ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटते आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि ह्याने तुम्हाला पण मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.